जय शिवराय भावा. तू व्हिडिओवरती क्लिक केलंय, का केलंय ते तुला पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे. तुला दिवस बदलायचे आहेत. तुझे आता जे दिवस सुरू आहेत ना, खूप हालाकीचे आहेत, खूप म्हणजे कष्टाचे आहेत, स्ट्रगलचे आहेत. खूप मेहनत करतोय, पण वाटतंय की यार माझे दिवस बदलले पाहिजे. माझी स्वप्न पूर्ण झाली पाहिजे, माझ्या अपेक्षा, माझ्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. वाटतंय ना? तर हे सगळं कसं पूर्ण होईल याच्यासाठी तुला मी काही ट्रिक्स सांगतोय, जे तू थंबनेलवरती बघितलं असेल. या ट्रिक्स अप्लाय करा डायरेक्ट सक्सेस. वाटतंय तुला मी ट्रिक्स वगैरे इथं सांगणार आहे. हे बघ वाटणं स्वाभाविक आहे. वाटणं स्वाभाविक आहे. कारण प्रत्येकजण झगडतोय यार, प्रत्येकजण पळतोय. त्याला म्हणजे हा रस्ता आहे सक्सेसचा, पण त्याला वाटतंय असं इकडून-तिकडून जाऊन कुठून तरी मेळ लागावा सक्सेसचा, काहीतरी व्हावं असं वाटतंय. पण ट्रिक्स वगैरे लावून सक्सेस भेटायला किंवा दिवस बदलायला ही गेम नाही आहे. गेम गेम माहीत आहे? गेममध्ये आपण ट्रिक लावतो. अशी ट्रिक लावली तर हां, माझं हे गेम लेव्हल पूर्ण होईल. पण ही खूप मोठी गेम आहे, जी आपण जगतोय आयुष्याची गेम आहे. याच्यामध्ये लेव्हल्स नाही आहेत. याच्यामध्ये खूप मोठ्या-मोठ्या लेव्हल्स आहेत. नॉर्मल लेव्हल्स नाही तो ट्रिक लावून त्या पॉसिबल होतील किंवा कंप्लीट होतील. नाही, नाही. खूप मोठ्या लेव्हल्स आहेत. मग तर तुम्ही नेमकं काय सांगणार काय या व्हिडिओमध्ये? ट्रिक नाही म्हणल्यावर आम्ही ट्रिकसाठी आलो, तुम्ही लागले रान हाणायला, असं काही जणांना वाटत असेल. पण भावा, मी ट्रिक नाही सांगणार, पण ट्रिकपेक्षा खूप असं मोठं काहीतरी तुला सांगणार, जे ऐकून तू म्हणशील, "नाही, नाही, मला करायचं आहे, हे मी करणार भाई." नेमकं काय आहे ते? तर पोरांनो, भावा, ट्रिकने दिवस बदलत नसतात. मी एक एक्झाम्पल देतो छोटंसं. 2026 सुरू आहे. 2022ला यू कांट इमॅजिन 2022ला ज्यावेळेस मी पास आउट झालो. आता मी ज्या माझ्या घरामध्ये व्हिडिओ करत आहे, पुण्यामध्ये फ्लॅट आहे. अरे हे इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. खरं सांगताय? अरे म्हणजे आपण म्हणतो ना, अंथरूण पांघरून काय असतं ना, पाय पसरावे. बरोबर, अंथरूण पाहून पाय पसरावे. इमॅजिनेशन सुद्धा नव्हतं रे. बट कसं आहे, मेहनतीची जोड जर आपल्या जीवनाला असेल ना, दिवस बदलतात, 100% बदलतात. फक्त मेहनत, प्रामाणिकपणा, कष्ट, कठोर कष्ट पाहिजे. जिद्द पाहिजे भाई, मी करणारच. मी करणारच. आणि त्याच्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती, आपली परिस्थिती कुटुंबाची भाग पाडते आपल्याला त्या गोष्टी करायला. आणि केलं पण पाहिजे. ट्रिक वगैरे लावून कोण सक्सेस झालंय? नाही. मेहनत इज ओन्ली वन ऑप्शन भाई. मेहनत. प्रामाणिक मेहनत हे पण खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं यार. 2022ला पास आउट झालो ना, पत्र्याचं घर. काही म्हणजे काय करायचं आयुष्यामध्ये? काय कसं होणार आहे? नथिंग. कसलीच आयडिया नाही. कसलीच आयडिया नाही. पण हळू गोष्टी समजत गेल्या. काय केलं पाहिजे? त्यासाठी रिसर्च केला खूप सारा. विचारलं खूप जणांना. हळू यू नो स्वतःहून सगळ्या गोष्टी मी करायला लागलो. इव्हन खूप जण करतात सुद्धा. मी माझंच मोठेपण नाही आहे सांगत. पण जे मी एक्सपिरियन्स केलं ते मी जस्ट रिप्रेझेंट करत आहे. हळू स्वतःहूनच खूप साऱ्या गोष्टी मी करायला लागलो. कारण जी परिस्थिती मी बघत होतो डोळ्याने, यार माझं घर पत्र्याचं आहे. मला घर तर बदलायचं आहेच. पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅटचं स्वप्न हे तर स्वप्नच राहील असं वाटत होतं. ते पण यू नो आलं अस्तित्वामध्ये, सत्यामध्ये. तेवढंच नाही, खूप साऱ्या गोष्टी मला असं स्वतःला फील होत आहे, की मी जिंकल्यात यार, जिंकलंय. मी करून दाखवलं. खूप साऱ्या गोष्टी. आता फील होत आहे ते, पण तेव्हा इमॅजिन नव्हतं केलं. त्या स्टेजला तू असशील किंवा खूप सारे स्टुडंट, हजारो स्टुडंट्स आपले व्हिडिओ बघतात ते असतील. त्या स्टेजला असाल तुम्ही, जिथं तुम्हाला असं फील होत आहे, की यार कसं असेल माझं पुढं, काय असेल? मी तुमच्याहून 2-3 वर्षांनी मोठा आहे, जास्त नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगत आहे. जस्ट ट्रस्ट ऑन द प्रोसेस. विश्वास ठेवा मेहनतीवरती. गाणी वाजतात, दिवस बदलतात. वेगळं काही करायची गरज नाही.
तुम्ही जे काय करत असाल, मी म्हणत नाही मी केलं तेच करा. वेगळं काहीच नाही. तुम्ही जे करता त्याच्यामध्येच 100% द्या. एफर्ट्स द्या. प्रामाणिकपणे एफर्ट्स द्या. खूप द्या. उगीच आपलं करायचं म्हणून नाही. 100% दिवस बदलतात. 101%. हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघा, जेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल. कमेंट करून ठेवा. यू कॅन फील की यार नाही. दिवस बदलले. मेहनतीवरती मी विश्वास ठेवला अँड माझी लाईफ चेंज झाली. हे भावा कळतंय. ट्रिक वगैरे नाही रे. पण आजकालची सिच्युएशन खूप सारी पोरं तुम्ही पण बघताय, मी पण बघतोय. नाहीये. जो मार्ग त्यांनी अवलंबला पाहिजे, तो मार्ग ते अवलंबत करत नाहीयेत. दुसऱ्याच मार्गाने चालू आहे त्यांचं, जे काय असेल ते. त्याच्यामुळं माझं फक्त एकच सांगणं असेल, व्हिडिओ संपवतोय. जे काही तुम्ही करणार आहात ते तुमच्या आई-वडिलांसाठी, स्वतःसाठी, तुमच्या फ्युचरसाठी करणार आहात, हे समोर ठेवा. ॲटोमॅटिक तुम्हाला मोटिवेशन येईल. ॲटोमॅटिक तुम्हाला करायची हिंमत येईल. करावंसंच वाटेल यार. एकदा बाहेर जाऊन स्वतःच्या घराकडे बघा. स्वतःच्या आई-वडिलांकडे बघा. त्यांचा चेहरा बघा. खूप थकलेत यार ते. आता तुमची जिम्मेदारी आहे त्यांना, तुम्ही थांबा आता, मी आहे ना, असं म्हणायची. समजतंय? एवढं जरी बघितलं ना, मला नाही वाटत की आणखीन तुम्हाला वेगळं काय टचअप पाहिजे, की यार कर ना काहीतरी. का टाईमपास करतोय? का वेळ वाया घालवतोय? खूप कमी दिवस राहिले. कधी दिवस बदलणार आपण? दिवस बदलण्यासाठी मित्रांनो मोटिवेशन तर गरजेचं आहेच हो. पण मी म्हणलं ना, हे मोटिवेशन सगळ्यात मोठं आहे. आपले वडील. बाकी काहीच नाही हो. तिने धोका दिला म्हणून मी स्वतःला बदलणार. हे मोटिवेशन नाहीये. हे हे तात्पुरतं मोटिवेशन. पण जे कायमस्वरूपी टिकणारं मोटिवेशन आई-वडील आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे प्रत्येक वेळी बघितलं की वाटतं नाही, काहीतरी मला करायचं. पण तिच्या चेहऱ्याकडे बघितलं की काय वाटतं? जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत मला काहीतरी करायचं. हे मोटिवेशन नाही पाहिजे. हे कळतंय भावा तुला? आय थिंक एवढं पुरेसं आहे. आणखीन काही तुझे क्वेश्चन असतील कमेंट सेक्शन खाली आहे. कमेंट करशील आणि व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकजण सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर सांगायची गरज नाही, तुम्ही करालच. फॉलो करा मला यूट्यूबला, इंस्टाग्रामला आधी ॲड. छावा.